भीमाची वाघीण यावेळेस तुम्ही व्हायचं आहे एवढा शब्द बाळासाहेबांना द्या आणि इथून जा एवढीच विनंती करते आणि थांबते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है दम कितना बाजू का तिल में है. आपल्या नाशिक जिल्ह्याच्या समन्वयक निरीक्षक दिशा पिंकी शेख यांना मी विनंती करतो की आपण आपले विचार मांडावे. जय भीम. इकडे लक्ष देऊन ऐका फक्त बायकांनो. थोडं बोलणार आहे, 2च मिनिटं मी फक्त. तुमच्या बोटाला लागलेली शाही ही भीमाची कमाई आहे. नाहीतर इथल्या मनुवादी व्यवस्थेनं तुम्हाला मतदानाचा अधिकार सुद्धा ठेवला नसता. आणि ही भीमाची कमाई जर तुम्ही हरामात विकत असाल तर याद राखा. आपल्या आजूबाजूच्या लोकांना हे खडसावून सांगा की मतदानाचा अधिकार कोणामुळे, आणि आज ज्याच्यामुळे मतदानाचा अधिकार आहे त्याच्या नातवाच्या पक्षाला जर तुम्ही मतदान करत नसाल तर तुमचं अवघड आहे. कारण की येत्या काळात परत मग तुमच्याकडनं मतदानाचा अधिकार राहील किंवा नाही राहील याचा विचार तुमचा तुम्ही करा. वंचित बहुजन आघाडी काय आहे, काय करतीये हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये, पण तुम्ही लोकांना सांगण्याची फार गरज आहे. इथल्या मुस्लिमांना सांगा की अकोटमध्ये काय झाले, परवा लफडं उघडं पडले. इथल्या मुसलमानांना सांगा अंबरनाथ मध्ये काय झालंय, लई याच्या मागं पळतात. हा कोणाच्या हातात हात घेऊन पळल सांगता येत नाही. कुठं कुठं मैत्री आमची म्हणून उघड बोलत नाहीये मी. इथल्या मतदारांना सांगा की जेव्हा मुस्लिम बांधवांवर आक्रमण झालं, औरंगजेबाचा फोटो लावायचा नाही, फोटोला हार घालायचा नाही, त्यांचा बोर्ड ठेवायचा नाही, तेव्हा एकमेव श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर नावाचा पठ्ठ्या मैदानात उतरला. अरे तुमच्यात हिम्मत असेल तर पकडा म्हणे. इथल्या बुद्धिस्टांना सांगा, बौद्धगयेचा प्रश्न असो किंवा इथल्या बुद्धिस्टांच्या हक्क अधिकारांचा प्रश्न असो, किंवा इथे आमची एक ताई शीतल मोरे दवाखान्यामध्ये जिला चुकीच्या ट्रीटमेंटने मारण्यात आलं, त्यावेळेस इथले कोणतेही हे कोणीही मैदानात नव्हतं. फक्त वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर होती. लक्षात ठेवा. तुम्हाला त्या ताईचा जो जीव गेला त्या बलिदानाची तुम्हाला आठवण मतदान करताना झाली पाहिजे. नाशिकमध्ये रोज एक अॅट्रॉसिटी होत असेल, रोज एक शोषणाचं प्रकरण होत असेल, कोण घेते त्याची दखल? कोण घेते त्याची दखल? या अन्यायाचे आंदोलनाचे जेव्हा जेव्हा तुम्ही सहभागी बघता तर ते फक्त वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतात. अहो तुमची सिद्धार्थ कॉलनी आहे ना, सिद्धार्थ नगर, आठवडीत अतिक्रमण आलं होतं. कोण होतं सोबत? कोण केले मदत त्या टायमाला? इथल्या प्रत्येक दलित, वंचित, शोषित, पीडित सगळ्यांसाठी 18 पगड जातीसाठी वंचित बहुजन आघाडी काम करतीये. जे म्हणतात ना वंचित इकडं वंचित तिकडं, त्यांना सगळ्यांना हे उत्तर आहे. तुम्हाला अजून काय करून दाखवायचे वंचित बहुजन आघाडीने? आणि लोकांचा आपल्यावर विश्वास वाढतोय. आत्ताच झालेल्या निवडणुकांमध्ये आलेले निकाल हे त्याचं प्रतीक आहेत. आणि येत्या काळामध्ये नाशिक मधनं सुद्धा इथं झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाहीत. इथं आमचे उमेदवार, वंचितचे उमेदवार बघा तुम्ही, इतर पक्षाचे उमेदवार बघा. कालच्या सभेला 300 रुपये रोजानं बायका होत्या. माझ्या ओळखीच्या आहेत त्याच्यातल्या काही. मी आले म्हणून बिचाऱ्या रोजंदारी सोडून निघून आल्या. मतदान सिलेंडरला ठरले त्यांचं. पण लोकांना विचार करायला हवा, ज्यांच्याकडे नोकऱ्या चाकऱ्या आहेत ना, त्या उरलेल्या नोकऱ्या चाकऱ्या शिल्लक ठेवायच्यात का नाही? महानगरपालिकेमध्ये तुमचा हस्तक्षेप ठेवायचा की नाही? तुमचे तपोवनचे झाडं वाचवायचेत की नाही? का तुमच्या शहराला भकास बकाल करायचे आणि जळगावला पाठवायचे गठुड्यात बांधून? पाठवायचे का? हा, कोणते? गिरीश महाजन ना, सगळं गठुड्यात बांधून घेऊन जातील. जास्त तुम्हाला काही सांगायचं नाही. आलेला धोका ओळखा,
वंचित बहुजन आघाडीच्या सोबत उभे राहा. सगळे साळी माळी तेली कुंभार चांभार सगळे 18 पगड जातीचे लोक भारताचे लोक आहेत. आणि ह्या भारताच्या लोकांचं राजकारण आज जर कोणी करत असेल तर ती फक्त वंचित बहुजन आघाडी करतीये. नाहीतर हे सगळे स्वतःच्या खानदानाचं राजकारण करतायत. कोण कोणासोबत हात मिळून आहे, कोणाचा कोणाला मेळ नाही. गुलाबी पाट्याकडे जाऊ नका, लाडकी बहीण म्हणे. लाडक्या बहिणीच्या खिशातून सिलेंडरचे पैसे कापणारा भाऊ सत्तेत आहे आणि 70,000 करोडचा घोटाळा त्याच्या नावावर आहे. तर या सगळ्यातनं सावध व्हा नाशिककरांनो. तुमच्या मतदानाची ताकद दाखवा. इथल्या भ्रष्टाचाराला संपवा. इथल्या सामाजिक स्वास्थ्याला कायम ठेवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय आहे. नाहीतर इथली राजकीय गुंड आपल्या लेकी बाळींचं चालणं फिरणं अवघड करतील, आपल्या पोराबाळांना गुन्हेगारी करतील, त्यांना व्यसनाकडे नेतील. त्यासाठी एकमेव उत्तर, यांचं पेस्ट कंट्रोल करायचं असेल आणि यांना मारायचं असेल राजकीय पातळीवर म्हणते मी, ते करायचं असेल तर वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही. काय चिन्ह आहे आपलं? मी सगळ्या भाषणात सांगत असते की मला कानाचा प्रॉब्लेम आहे. काय आहे? सिलेंडर, गॅस सिलेंडर. गॅस सिलेंडर जीतेगा. प्रभाग क्रमांक 30 मध्ये एका उमेदवाराला कबशी मिळाली, बाकी सगळ्यांना गॅस सिलेंडर आहे. हा, ताराचंद दादा तो व्यक्ती आहे ज्यानं मला, माझे पाय थरथरत होते नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर, त्यावेळेस तू बोलू शकतेस, तू स्टेजवर चढ आणि तू बोल, हे म्हणणारा उमेदवार आहे. त्याच्यासोबत किरणताई होती. हे दोघं लोक मला लय थँक्यू करायलेत म्हणून मी त्यांना थँक्यू करायला. आता असे कार्यकर्ते तळागाळातले ज्यांनी तुमचा आमचा आवाज होणं पसंत केलंय आणि ह्या आवाजाला जर तुम्ही मतदान न करून दाबणार असाल तर तुमच्यासारखे तुम्हीच वंचित बहुजन आघाडीचा सदैव बाळासाहेब तुम आगे बढो. जय भीम. धन्यवाद दिशाताई.